स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची बातमी समोर। पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलंय। संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। कोणती कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा, विष्णू साठे तुम्हाला मदत करेल, वाल्मिक कराडच्या सुदर्शन खुलेला सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या, सुदर्शन खुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला, दोषारोपपत्रात माहिती। 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराड अडचणी वाढल्या, कराडचे 3 आयफोन बीड पोलिसांकडून जप्त। मुंड्यांच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, आकाच्या आकाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, धसांकडून मागणी कायम, तर कराडला वाचवण्यासाठी मुंड्यांनी कट रचल्याचा दमाने यांचा आरोप। शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक, तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 32 कोटींचं टेंडर स्थगित, सूत्रांची माहिती, साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर। इंद्रजित सावंतांना प्रशांत कोरटकरनेच धमकी दिली, सीडीआर तपासातून स्पष्ट, कोरटकराचा आवाज मॅच केल्याचा दावा खोटा, सूत्रांची माहिती, तर नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून कोरटकरचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकरची बेलतरोडी पोलिसात तक्रार, कुटुंबाला धमकी येत असल्याचा आरोप। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या निकालावर 5 मार्चला सुनावणी, चुकीच्या पद्धतीने घर दाटल्याचा कोकाटेंवर आरोप, शिक्षेविरोधात कोकाटेंनी केलं होतं आव्हान। आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।